शिवराज भूषण प्रकरण 1 मी जिजा भाग 16वा. लेखक कविभूषण. सादरीकरण डॉक्टर भूषण शर्मा. मध्यंतरात राजांनी आणखी एक हिरा स्वराज्यात जोडला, तो म्हणजे जावळी. महाबळेश्वरच्या जवळ असलेलं जावळीचं खोरं म्हणजे दाट जंगलानं व्यापलेला भाग. मोऱ्यांच्या ताब्यात हा भाग होता. खरं तर मोरे या भागाचे मालक झाले ते राजांच्याच मदतीनं, पण नंतर त्यांची बुद्धी फिरली. मैत्री टिकवण्याऐवजी शत्रुता सुरू केली. मी शिवबाला म्हटलं देखील, राजे हा तुमचाच माणूस आज तुम्हालाच गोत्यात आणायला बघतोय. शिवबा म्हणाला, साहेब, आम्हाला देखील असंच वाटायला लागलंय. त्याला एकदा त्याची जागा दाखवायलाच लागणार. शेवटी परिणाम व्हायचा तोच झाला. राजांनी जावळी जिंकून घेतली. जावळी जिंकल्यावर मात्र राजांनी मोऱ्याच्या मुलांनी उलट उत्तरं दिली म्हणून त्यांना मृत्यूदंड दिला. आता मात्र मी संतापले. राजांना बाजूला घेतलं आणि थोड्या कानपिचक्या दिल्या. म्हटलं, राजे, यश तुमच्या डोक्यात जायला लागलेलं दिसतंय. उलट उत्तरं दिली यात त्यांचा बाणेदारपणा दिसतो. त्यांच्या वडिलांना तुम्ही मारलं, त्यांनी अपराध केला होता, पण या मुलांचा असा काय अपराध होता? जर असंच वागायचं असेल तर बंद करा हा स्वराज्याचा उद्योग. मोगलाईपेक्षा वेगळं काय उरतंय तुमच्या राज्यात? मग मात्र राजे शरमले. आपली चूक त्यांच्या ध्यानात आली. आमची क्षमा मागून पुन्हा अशी आगळीक होणार नाही म्हणाले. मला हेच हवं होतं. माणूस म्हटलं की चूक होणारच, पण केली चूक मान्य करून तिची पुनरावृत्ती टाळणं हे महत्वाचं. त्या दिवसानंतर कधीच मला शिवबा सत्तेच्या मदानं आंधळा झालाय असं वाटलं नाही. पण या रानात एक मोक्याचा डोंगर, होरप्या डोंगर, तो राजांच्या मनात फार भरला. आजूबाजूच्या इतर गडांच्या मधोमध हा डोंगर होता. एक मजबूत किल्ला या डोंगरावर हवाच असं राजांच्या मनात आलं. ताबडतोब किल्ला बांधायला घेतला. मी त्याला म्हटलं सुद्धा, शिवबा, अरे गडांवर गड बांधायला घेतोयस हे खरं, पण खर्चाची तजवीज करून ठेव. तशी म्हणाला, मासाहेब, स्वराज्याची खरी संपत्ती म्हणजे आपले गड किल्ले. ते जोवर सुरक्षित आणि मजबूत आहे तोवर स्वराज्यही सुरक्षित आहे. आज हा डोंगर इतक्या बिकट ठिकाणी आहे की आमचा खजिना ठेवण्यासाठी याहून उत्तम जागा मिळणं कठीण आहे. राजांनी हिरोजी इंदुलकर नावाचा एक कुशल माणूस या कामाला नेमला. मोरोपंतांच्या सूचना आणि हिरोजीची काम करण्याची तडफ. राजांनी किल्ला लवकरच पुरा केला आणि त्याला प्रतापगड नाव ठेवलं. एकेकाळी प्रतापराव मोऱ्यांच्या असलेल्या प्रदेशात आज राजांचा प्रतापगड शोभत होता. ज्या दिवशी किल्ला पुरा झाल्याची खबर हिरोजी स्वतः सांगायला आला तेव्हा मला भेटला. सुणसुणीत आणि हुंदरी हिरोजीला कोणतीही गोष्ट दुसऱ्यांदा सांगावी तर लागत नसेच, पण मला जास्त आवडलं ते हे की अनेक ठिकाणी तो स्वतःचं डोकं असं काही वापरायचा की पाहणारे थक्क व्हायचे. स्थापत्य शिकावं ते त्याच्या रचनांमधून. गड बांधताना अडचणीच्या जागा सहज नजरेखाली राहतील हे अचूक पाहायचं. नुसते गड बांधत नसे. उद्या शत्रूनं हल्ला करायचा ठरवला तर कोठून येऊ शकेल? त्याला गडावर हल्ला करायला तोफा कुठं लावायला लागतील याचा त्याच्या इतका विचार कोणीच कधी केला नसेल. शत्रू येणार असला तर तो तोफा वापरणारच. मग शत्रूनं त्याला पाहिजे तिथून हल्ला करण्यापेक्षा आपण आपल्याला हवी तशी जागा गडाखाली मारा करण्यायोग्य ठेवायची आणि त्या जागी किल्ल्याची भिंत जास्त जाडीची ठेवायची, बुरुज बांधायचा, हे डोकं त्याचंच. शिवबा पण कुठून आणि कसा अशी माणसं शोधायचा त्याचा त्यालाच ठाऊक. मागे एकदा असा जत्रेला गेला, तिथं त्यांना पट्टा चालवणारा एक पटेकरी बघितला. बैठ्या पवित्र्यात तो वाकबदार होता. चवड्यावर बसून एका रिंगणातच तो 9 हातावरचा नारळ मारी आणि क्षणार्धात आपली जागा घेईन. टाचे खाली धरलेलं लिंबू पट्ट्यानं मारी. शिवबानं त्याला आपल्या खास रक्षक दलात नेमला. जीवा महाला यानंतर कायम शिवबाबा बरोबरच दिसला, जणू त्याची सावली बनूनच. तसाच तो महादेव सोंगाडी, नावाप्रमाणे सोंगाडी होता. गावोगाव फिरून हुबेहूब सोंग काढायचा. लोकांकडून मिळालेल्या शेर पायलीवर जगायचा. शिवबाच्या नजरेला पडला आणि हेर खात्यात एक महत्वाचा माणूस बनून गेला. कुठलीही योजना असो, महादेव अचूक माहिती मिळवायचा. कोण कोणती सोंग घेऊन जायचं हे त्यानं कधीही कोणाला सांगितलं नाही, पण महादेवनं मिळवलेली माहिती चुकीची निघाली असं कधीच झालं नाही. एक दिवस शिवबानं आम्हाला सत्रेत बोलवलं. तसं हळूहळू मी सदरेत जाणं कमी करत होते, पण मधून मधून जायचे. शिवबाबरोबर एक गलमिशा असलेला धिप्पाड गडी होता, उंचापुरा. त्याच्याच बरोबर एक जरा वयानं 7-8 वर्ष अधिक असलेला दुसरा गडी. दोघेही अगदी चालत्या बोलत्या बुरुजासारखे भक्कम. साहेब, हे रोहिड खोऱ्याचे देशपांडे, बाजी प्रभू, शिवबा म्हणाला, आणि हे त्यांचे वडील बंधू फुलाजी. मी दोन्ही भावांकडे कौतुकानं पाहिलं. त्यांचं सामर्थ्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, पण तरीही एक नम्रता, एक शिस्तप्रिय स्वभाव त्यांच्या चेहऱ्यावरून लपत नव्हता.
त्यांच्या राकटपणात एक वेगळीच सौम्यता होती. चावडीतच त्यांची आमची भेट झाली आणि स्वराज्यात यायचं त्यांनी आनंदानं मान्य केलं. शिवबा म्हणाला. बसून मी त्यांचं स्वागत केलं. साहेब, स्वर्गाचं राज्य उभं करताय. जो काय खारीचा वाटा आम्हाला देता येईल तो आनंदानं देऊ, बाजी म्हणाले. मग मी त्यांच्या घरच्यांची वास्तपुस्तक केली. घरच्यांना एकदा वाड्यावर घेऊन यायचं निमंत्रण दिलं. प्रतापगड पुरा झाला. तिथेच भवानी मातेचं एक सुरेख देऊळही उभं केलं. शिवबा म्हणत होता, मासाहेब एकदा येऊन तर बघा कसा सजलाय गड ते. पण योग नव्हता. त्यावेळी आम्ही पुरंदरवर होतो. सई पुन्हा गरोदर होती. तिला सोडून कुठं जाणं जमणार नव्हतं. पुरंदर पुण्याच्या इतका जवळ असूनही मी पूर्वी कधी पुरंदरावर गेले नव्हते. एवढा प्रचंड किल्ला, खालपासून वर जाणारी एक नागमोडी वाट, मेण्यातून जातानाही दमायला झालं. मग ते मेणे उचलून नेणाऱ्या भोयांचं काय झालं असेल. पण किल्ल्यावर जाऊन सई खुश झाली. अगदी क्षितिजापर्यंत नजर जायची. सर्व मावळ प्रांत एका नजरेत दिसायचा. बुरुजांवर जाऊन सगळी गावं, खेडी, इतर किल्ले न्याहाळत बसायला सईला खूप आवडायचं. पुरंदरच्या समोरच अगदी खेटून वज्रगड, पण तो उंचीला कमी. पुरंदराची शानच औ. त्यावेळेचं सईचं बाळणपण जरा कटकटीचंच होतं. डोहाळे पण कडक होते. त्रासही पुष्कळच झाला. रोजच्या कोरड्या उलट्या व्हायच्या. दिवसभर त्रास व्हायचा. कशावरही मन लागत नव्हतं. चिडचिड पण खूप व्हायची. जरा उभी राहिली तर पायात पेटके यायचे. फिरायला जाऊ म्हटलं तर सारखा तोल जातोय असं तिला वाटायचं. आजवर इतकी बाळणपणं पाहिली, पण इतका त्रास कधी बघितला नव्हता. फक्त मेळ्यातून बुरुजावर जायची आणि मुलूक निहाळत बसायची. कधी कधी शिलेखान्यात जाऊन हत्यारा निहाळायची. पागा ही काय संध्याकाळी हवा खायला जायची जागा आहे का? पण तिला आवडायचं. मला शिवबाच्या वेळेचं माझं गरोदर पण आठवलं. मनोमन मी हसायचे. तीच सगळी लक्षणं आता सईमध्ये दिसत होती. तसा सईचा मूळ स्वभाव शांतच. त्यामुळे स्वतःची चिडचिड तिलाच असह्य व्हायची. इतरांशी आपण चिडून बोलतो हे तिलाच सहन व्हायचं नाही. आणि याच गडबडीत परत एकदा दैवानं दावा साधला. परत एक अतिशय वाईट बातमी मला ऐकायला लागली. बंगळुरूहून संभाजी आदिलशाहीच्या स्वारीवर गेला होता. त्याच्याबरोबर आदिलशाहीचा मोठा सरदार अफजल खान होता. ऐन लढाईच्या वेळी अफजल खानानं शंभूला सांगितलं, राजे तुम्ही पुढे व्हा, आम्ही पाठवून तुम्हाला मदत करतो. शंभू पुढे झाला, पण अफजलनं भोसल्यांच्या वैराची संधी सोडली नाही. त्यानं मागून मदतच पाठवली नाही. ऐन मोक्याच्या ठिकाणी शंभूराजे एकटे पडले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपला म्हणता येईल असा एकही नावाजलेला सरदार त्यांच्या मदतीला धावला नाही. शेवटी आदिलशहासाठी लढताना माझा शंभू या दगाबाजीमुळे हरवला. माझ्या मुलांपैकी 4 आधीच हरवले होते. 2च उरले होते. आता त्यातलाही एक हरवला. मला आठवला महाभारतात एकाकी पडलेला अभिमन्यू. कुठलीही मदत न मिळता एकट्यानं लढून रणात पडलेला. माझा शंभू असाच एकाकी झुंजत रणांगणात बळी पडला होता. मदत मिळाली असती तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं, पण मी काहीच करू शकत नव्हते. झाली गोष्ट परत येणार नव्हती. माझा शंभू सुरुवातीची काही वर्ष सोडली तर कधीच माझ्या जवळ राहिला नव्हता. त्याला कुशीत घेऊन निरोप दिला, त्याला युगं लोटली होती. आता पुन्हा कधीच दिसणार नव्हतं. बंगळुरू निघताना त्याला पाहिलं ते शेवटचं. माझ्या डोळ्याला तर थांबता येत नव्हतं. लढाईत आपलं माणूस हरवणं हे काय मराठी माय भगिनींना नवीन नव्हतं. पण माझी माणसं समोरच्या लढाईत कामी येत नव्हती. दगाबाजीला बळी पडत होती. आबा भाऊ निजाम दरबारात दग्यानं मारले गेले. पुत्र आता लढाईत विनाकारण मारला गेला होता. केवळ त्याच्याच बाजूनं लढणाऱ्या सरदारांनी केलेल्या दग्यामुळे. हाच तो अफजल, त्यानं स्वारीना बेड्या घालून विजापुरातून फिरवलं होतं. तशा अवस्थेत बादशाला नजर केलं होतं. आज तोच अफजल पुन्हा भोसल्यांचा वैरी ठरला होता. माझ्या पहिल्या बाळाचा काळ ठरला होता. मी त्याला कधीच माफ करणं शक्य नव्हतं. आजवर मला कधी कुणाचा द्वेष, कुणाचं वैर कधी वाटलं नव्हतं. पण या माणसाबद्दल आज ते वाटत होतं. खरं तर एकेकाळी साधा भटारी असलेला हा माणूस आज आदिलशहाच्या मुख्य सरदारांपैकी एक झाला होता आणि त्याची कौतुकास्पद बाब होती. एरवी मला अशा माणसाबद्दल कौतुक वाटलं असतं. अगदी मग तो शत्रू पक्षात असला तरीही. पण या माणसाकडे जशी पात्रता होती तसाच एक थोडीशी दगाबाज स्वभाव होता. संभाजी एकच घटना नव्हती. समेटासाठी बोलवून दुसऱ्या एका राजाचा यानंच दग्यानं खून पाडला होता. खुद्द आदिलशहाचा दुसरा सरदार खान बाबा याला त्यानं विजापूरच्या भर रस्त्यात त्याच्या पालखीवर मारेकरी घालून ठार केलं होतं.
दगाबाजी त्याच्या रक्तातच होती. आज तो पुन्हा एकदा भोसल्यांना डसला होता. रडून काही होणारं नव्हतं, पण रडल्याशिवाय राहवत नव्हतं. किती स्वतःला समजावलं तरी डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. संभाजीच्या मृत्यूची बातमी कळताच आमचं सांत्वन करण्यासाठी बाजी त्यांची पत्नी दीपाबाई हिला घेऊन वाड्यावर आले. बाजींच्या दुसऱ्या पत्नी गौतमाई, त्यांना पायाला काही व्याधी होती, त्यामुळे त्या आल्या नव्हत्या. दीपाबाईंची आणि माझी पहिलीच भेट, पण त्यांचे माझे सूर पहिल्या भेटीतच जुळले. अगदी जवळची मैत्रीण असावी असं वाटलं. इतकं की भेटीनंतर बाजी जेव्हा जायला निघाली, तेव्हा मी त्यांच्याजवळ दीपाबाईंना काही दिवस इथेच ठेवून देण्याचा आग्रह केला. जवळजवळ 15-20 दिवस दीपाबाईंना मी ठेवून घेतलं आणि मगच साडी चोळी देऊन त्यांची रवानगी केली. आजची गोष्ट इथेच पुढे. पुढली गोष्ट ऐकूया पुढील